नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भाग 2. कालच्या भागामध्ये लहानपणीच महाराजांना भजनाची आवड असलेली आपण बघितली आणि आजोबांनी सांगितलेली धुळाक्षरे जेव्हा आजोबांनी काढायला त्यांना शिकवली तेव्हा कसं एक दिवसात सगळं शिकून घेतलं याचा उल्लेख काल आपण केला. गीतेचा एक जर श्लोक आजोबांनी म्हटला की जसाच्या तसा महाराज म्हणत असत. त्यावरून ते एक पाठी असल्याचं आजोबांच्या लक्षात आलंच होतं. आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील ते महाराज करीत असत. आजोबा गीता म्हणू लागले की ते गीता म्हणत, जप करू लागले की महाराजही आसन घालून डोळे झाकून स्वस्थ बसत. रात्रीचं भजन झाल्याशिवाय ते कधीच निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपणही नाचू लागत. नाचता नाचता इतके तल्लीन होऊन जात की पाहणाऱ्यांनासुद्धा त्याचं मोठं कौतुक वाटे. एक दिवस 5 वर्षाच्या नातवाची परीक्षा घ्यावी असं पंतांच्या मनात आलं. सगळी मंडळी बसलेली असताना पंतांनी महाराजांना हाक मारली आणि म्हणाले, बाळ गणू, तुला जर हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील बरं? महाराजांनी झटकन उत्तर दिलं, आंधळे पांगळे गोरगरीब भिकारी यांना मी त्या सगळ्या वाटून टाकेन. यावर आजोबा म्हणाले की तुला जर राजा केलं तर तू काय करशील? तेव्हा महाराज म्हणाले की माझ्या राज्यामध्ये भिकारी असा कोणी राहून देणार नाही मी. माझ्या दारी अन्नछत्र घालेन. ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी आलं. ते रावजींना म्हणाले, रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे. पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला ती लाभली आहे. हा कुणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असं मला वाटतं. यानंतर काही दिवसांनी काही वर्षांनी महाराजांची मुंज झाली. कुलगुरू रोज महाराजांना ब्रह्मकर्म शिकवायला येऊ लागले. मुंज झाल्यानंतर त्यांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली. कधी गावातील नदीकडच्या लहानशा गुहेत, कधी नदीकाठी जाऊन एकांतामध्ये ते ध्यानस्थ बसू लागले. शाळेमध्ये मात्र त्यांचं मन कधी रमलं नाही. उलट शाळेतल्या मुलांनाच शाळेतून बाहेर काढून ओढ्यावर जाऊन विटीदांडू ते खेळत बसत. विटीदांडू खेळण्यामध्ये महाराज अतिशय प्रवीण होते. हीच गोष्ट बाकीच्याही बाबतीत होती. मोठमोठ्या झाडांवर ते हा म्हणता चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यातसुद्धा त्यांचा अगदी पहिला नंबर असायचा. घोड्यावर बसणं, दंड काढणं, गोट्या खेळणं, मारामारी करणं इत्यादी लहान मुलांच्या या सगळ्या प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कोणीही त्या काळी नव्हता असं त्यांचं चरित्रकार म्हणतात. शाळेतून तक्रार येऊ लागल्यानंतर शेवटी पंतांनी महाराजांना घरी ठेवून घेतलं. शाळेत असताना अक्षरे गिरवण्याच्या वेळी महाराज मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून द्यायचे आणि तो गिरवायला सांगायचे. सर्व मुलं जमली की पहिल्यांदा महाराज त्यांना मोठ्यांदा श्रीरामाचं भजन म्हणायला लावायचे. मधूनमधून भजन आणि मधूनमधून खेळ असा प्रकार त्यावेळी चालायचा. त्यामुळे मुलांनाही भजन करायची सवय लागली. या सगळ्यामुळे सगळी मुलं महाराजांना गणूबुवा म्हणत. त्यांना आपापल्या घरी काही चैन पडायचं नाही. महाराज असतील तिकडे ही मुलं जात. कोणाच्या शेळ्या पळवत, कोणाच्या भाज्यांची नासाडी करत रोज पंतांकडे आणि गीतामाईकडे तक्रारी येत. महाराज आजोबांना म्हणत की तुम्ही स्वस्थ राहा, माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही. तसंच आई पण वैतागून जायची, पण तिला ते नेहमी सांगत की तू काळजी करू नकोस, मला सगळं येतं आहे आणि आपली वृत्ती, आपलं वतन मी अगदी नीट सांभाळीन. त्यांचं आश्वासन ऐकून आईच्या मनाला पूर्ण समाधान झालं. पुढे मग आईने घरच्या वयाकडून गायी काढल्या आणि महाराजांच्या स्वाधीन केल्या. कारण शाळा सुटूनही आता बरेच दिवस झाले होते. महाराज गावच्या बाहेर जंगलात जायचे आणि गाई वासरांना चरायला मोकळे सोडून द्यायचे. गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करायची.
पण हे खेळ देखील अगदी आवरच असायचे बरं का. तो खेळ म्हणजे बरेच दगड गोळा करायचे, त्याची एक छोटीशी भिंत बांधायची आणि त्याच्यापुढे एकमेकांच्या शेजारी 3 दगड ठेवायचे. मधला जरा मोठा दगड, त्यांच्यासमोर एक दगड ठेवायचा. हे 3 दगड म्हणजे राम, सीता आणि लक्ष्मण आणि पुढील दगड म्हणजे मारुती. सर्वांच्या हातामध्ये गायींना हाकण्यासाठी ज्या लांब काठ्या असायच्या त्यापैकी स्वतःच्या हातातली काठी म्हणजे विणा आणि बाकी पोरांच्या हातातल्या काठ्या म्हणजे पताका. महाराजांची गोरी मनोहर अशी मूर्तीमध्ये आणि सर्व गोपाळ त्यांच्या भोवती उभे राहत. मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची आणि कधी गोष्टी, मग पुन्हा भजन, असा हा कार्यक्रम खूप रंगत असे. गावातली मुलं शाळेला बुट्टी मारून महाराजांच्या बरोबर जंगलात जाऊ लागली. या सगळ्यामध्ये खूप तक्रारी आईकडे येत असत. गोंदवले येथील गावचं मारुती मंदिर महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर असे. अनेक बैरागी प्रवासी तिथे येत आणि महाराजांची गाठ घेत. पाहूया महाराज त्यांच्याशी संवाद कसे साधित पुढच्या भागात.